जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात आज धक्कादायक घटना घडली। बदनापूर तालुक्यातील बाबूराव जनार्दन मात्रे हे रस्त्याच्या वादासंबंधी न्याय मागण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते। तहसीलदार जाधव यांनी शेतकऱ्याची बाजू सहानुभूतीने ऐकली असली तरी कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार तायडे आणि बनवे यांनी शेतकऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्याला धक्काबुक्की करून कार्यालयाच्या बाहेर जा नाहीतर पाहून घेऊ अशी धमकी दिल्याचे शेतकऱ्याच्या परिवाराचे म्हणणे आहे। या प्रकारामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदार कार्यालयाच्या दालनातच हृदयविकाराचा झटका आला। सोबत आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना तत्काळ बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करताना म्हटले की शेतकऱ्याला न्याय मिळाला नाहीच, उलट अपमान झाला। काही अनर्थ झाल्यास नायब तहसीलदार तायडे जबाबदार असतील। दरम्यान तहसीलदार जाधव यांनी सांगितले की या शेतकऱ्याचा रस्त्याचा वाद लवकरच निकाली काढू, घटनेची सखोल चौकशी करून शेतकऱ्याला न्याय देऊ। मात्र नायब तहसीलदार तायडे यांनी आरोप फेटाळत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, जे काही झाले ते तहसीलदार मॅडम यांना माहिती आहे असे म्हटले आहे। मला इतकंच सांगायचं आहे, आज तहसीलमध्ये एक शेतकरी आले होते आणि त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने आमच्या नायब तहसीलदार मार्फत आम्ही शासकीय गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा रस्त्याचा जर काही विषय असेल, काही अडचण असेल तर आपण ती 100% दूर करू। मात्र असं काही नव्हतं, प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे, पूर्ण माहिती घेऊन सविस्तर माहिती घेऊन आपल्याला सांगते। माझं नाव माधव श्री हरी मात्रे, राहणार हलदोला। आम्ही काका आणि आमचे वडील आम्ही 3 जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये हजर झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो। मॅडमला म्हणलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं, तर नायब तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले। तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळं अटॅकचा झटका आला तिथं जाग्यावर। तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गाडीमध्ये तहसीलच्या। तर त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला तिथून रेफर केलं घाटीमध्ये। तर आम्ही नेमकी प्रकरण काय झालं? आम्ही तहसीलदाराकडे गेलो 10-15 दिवसाच्या अगोदर। त्याने आम्हाला पैशाची मागणी केली, 50,000 रुपये तुमचा रस्ता करून देतो म्हणे, 50,000 रुपये द्यावं लागेल। पण आम्ही तायडे साहेबांना, बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना। तायडे कोण आहे? तायडे नायब तहसीलदार आहे। तर त्यांना आम्ही काही देऊ शकलो नाही। आता आम्ही गरीब शेतकरी, आमची शेती पडीत पडलेली झाले 1 वर्ष, हे दोन्ही बी मला आले नाही, आमचं सगळं शेतीवर अवलंबून आहे। तर आम्ही काही देऊ शकलो नाही। तर तायडे साहेबांना समोरच्या पार्टीकडून घेऊन खोट्यानाटा पंचनामा केला आणि आम्ही तिथे गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला। तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि अटॅकचा झटका आल्यामुळे आम्ही आता इथं घाटीमध्ये जालन्यामध्ये ॲडमिट झालेलो आहे आयसीयू मध्ये। आमची मागणी एकच आहे, आमच्या रस्त्याचं झालं काही, रस्त्याचं काही झालं तरी चालेल, पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नायब तहसीलदार तायडे आणि बने साहेब, त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो।